नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। आम्ही चल्या नांदेडला बघा, नांदेडला जायचं। मग आता ब्लाऊज साडी कोणती घालायची, मग ब्लाऊज त्या दिवशी शिवलं होतं माझ्या मुलीसाठी, ते सगळ्यांना यासारखं शिवलं होतं मी। तर आज मोठं करायला घेऊन बसलो बघा मशीनवर सकाळी। आता ब्लाऊज नव्हते मला, पण मला हेच घाला वाटलं मुलीला शिवलेलं, पण सगळ्यालाच येतो हा ब्लाऊज। जायचं आता रेडी होऊन जेवण करून। आता झालो बघा मी रेडी आता निघायचं आता 9:30च्या ट्रेनला मला। चला मग कशी साडी घातली, कशी दिसायली साडी हे बघा मंडळी। आले आता आम्ही हिमायतनगरच्या रेल्वे स्टेशनला। आता गाडी खूप उशीर आहे म्हणून 10:30 वाजता, आम्ही 9:45 वाजता पोहोचलो स्टेशनला आणि बसलो आता इथं धरून आणल्यासारखं। हे बघा माझ्यासोबत कोण आहे, माझी छोटीशी मुलगी तेजू। फायनली 10:30 वाजता ट्रेन आलेली आहे, 10:20ला आलेली आहे आणि निघायला ते 10:30 वाजले। बसलो आम्ही ट्रेनमध्ये। चला मग नांदेडला काय खरेदी करायचं आहे। हिमायतनगरच्या रेल्वे स्टेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला। 1 वरची ट्रेन 2 वर सांगितली की थोडं पळत जाण्यामध्ये तेजूची चप्पल तुटली। नांदेडच्या स्टेशनमध्ये उतरताच आम्ही विचारलं त्या चेन बसवायच्या दादांना, चप्पल शिवून देता का? हो देतो म्हणले। मग चप्पल शिवून घेतली। एका चपलीचे पट्टे निष्ठले होते, पण दोन्ही पण शिवून घेतल्या आणि तिथून निघालो आम्ही ऑटो धरून। खूप उशीर झाला होता आणि सरकारी कामं होते, त्याच्यामुळं ऑटोत बसून जावं लागलं आणि ते सरकारी कामं पण भेटायला मुश्किल होते, म्हणून मग आम्ही ऑटोनंच गेलो। तसं तर आम्ही कधीच जात नाही तारासिंग मार्केट आणि वजिराबादला, आम्ही ऑटोनं कधीच जात नाही। आम्हाला पायीच जायला खूप आवडते आणि लेकरं पण पायानंच जाऊत असं म्हणतात। आता पण आम्ही पायानंच जात होतो, पण ऊन पण खूप झालं होतं आणि ट्रेन पण उशिरा आली। अगोदर सरकारी कामं पूर्ण करायचे होते म्हणून लवकर पोहोचणं महत्त्वाचं होतं, म्हणून चालू आता आम्ही ऑटोनी। हे बघा तुम्ही नांदेडून माझा व्हिडिओ बघत असाल तर आम्ही कोटरोक आलो काय नाही सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये। तुम्ही पण गेलात का नांदेडला? नांदेडचं वातावरण कसं आहे बघा। आम्ही पायानंच येताना दाखवीन मी छानपैकी। फायनली आम्ही तारासिंग मार्केटला पोहोचलो आहे आणि आता जे आम्हाला जिथं जायचं आहे तिथं आता थोड्या वेळात उतरणार आहे। कुठून? इथेच काम होतं, काम तर झालेलं नाही। आम्ही आता तिथून निघलो, वजिराबादची वाट धरली। इथून जायचं आता वजिराबादकडे, पायी जायचं आणि जाता आम्हाला पियायचं होतं ज्यूस। तर तेजू काहीच खाली नव्हती रात्री, तिला उलट्या झाल्या होत्या, तर तिनं काहीच न खाता आली, तर तिला काहीतरी खाऊ घालाव आणि ज्यूस तरी पाजाव। कसं तरी एक ज्यूस सेंटर भेटलं आणि भाव विचारला अगोदर, तर त्या भाव विचारून आम्ही तिथून निघलो। तर फायनली आलो आता वजिराबाद गाठलेलं आहे। फायनली 10 दुकानं बघून आमच्या तेजूला एक पॅन्ट पसंत आलेला आहे। आणखी काही बरेच कपडे घेतले तेजूला, आमच्या पॅन्ट आणि एक लॉंग ड्रेस घेतला आणि बरेच काही कपडे घेतले आणि तिथून निघलो आम्ही पायी वजिराबादवरून। खूप भूक लागली होती। वजिराबाद पायाखाली घालून आता आलो बघा थोडं खायला। भूक लागली, तेजू जेवणाशी आली बघा। फिरून पायानं चालू बघा। जाताना गेलो ऑटोनं आणि आता येताना पायानं चालू। आभाळ आलंय, थोडं हिवशीळ आहे, त्याच्यामुळं आम्ही पायानं चालू। आता थोडं हॉटेलमध्ये जेवण करायचं आहे, भूक पण लागली। फिरून उन्हानं बेजार झालं माणूस। चला मग मस्त इथं फॅनच्या जवळच आहे। चला मंडळी या खिचडी खायला। या भूक लागली ओले फिरून
सकाळी घाई थोडं जेवण केलं, घरी वरण भात केलं तर खूप छान होतं घरचं आंबट वरण भात पण. या मंडळी खिचडी खायला. जेवण करून निघाल्या मंडळी. आता रेल्वे स्टेशनची वाट धरायची पायी. त्याला शिवाजी पुतळा म्हणतात की हे शिवाजी चौकात आलो आता. थेंब पण आले तर पाण्याचे. हे बघा आपण लाजपीस सोडली बा आता व्हिडिओ करायची. आता धरली आता वाट आम्ही रेल्वे स्टेशनची. 2 नंबरची बस धरून चालू आता कुरू. 2 नंबरच्या बसनं जायचं आता रेल्वे स्टेशनला. ट्रेन धरून आमचं गाव गाठायचं. पाणी पडालंय, पाऊस पडालाय. हे बघा मंडळी, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल, नांदेडला गेला असाल तर हे जागा कुठली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही कुठं थांबलो आहे. कितीला खायचं आहे का आता कुल्फी. आहे कुल्फी खाणं आवश्यक आहे. पाण्याची थेंब यायले थोडे खूप छान वातावरण वाटायले बघा. नांदेडचं वजीराबाद मार्केट म्हणलं की आमचा वेळ कसा जातो आणि वेळेचं भानसुद्धा राहत नाही. सामान घेण्यामध्ये आमचा वेळ रेल्वे निघायचा टाईमच होतो. तसंच घाई निघून आलो आम्ही. आता ट्रेन निघायला 5 ते 10 मिनिट कमी आहेत आणि तिकीट काढून आता आम्ही निघणार ट्रेनमध्ये. ट्रेन तर लागूनच आहे. आता 3च्या ट्रेनला जायचं. तिकीट काढायला पण खूप गर्दी होती. आणि हे बघा नांदेडचं रेल्वे स्टेशन आहे. हे बघू शकता खूप मोठं आहे. मालिश केली की मी तिकीट काढलो आणि ट्रेनमध्ये बसायला गेलो तर अरे बापरे, असं एकदा पण झालं नव्हतं आम्हाला आतापर्यंत 3च्या ट्रेनला. तर एवढी फुल गाडी भरली तर बसायला सुद्धा जागा नव्हती. उभा टाकाय पण जागा नव्हती. कुठं तरी आम्ही जराशी जागा करून आम्ही बसलो. फायनली आमचं हिमायतनगर आलेलं आहे. आम्ही उतरायची तयारी केलो आता. हे बघा आता उतरणार थोड्या वेळात. उतरलो आम्ही इथून. काय गर्दी बाबा ट्रेनमध्ये, अरे बापरे. हे बघा हे आहे आमचं हिमायतनगरचं रेल्वे स्टेशन. खूप छान बांधकाम चालू आहे. आम्ही 2 महिन्यापूर्वी नांदेडला गेलतो तेव्हा काहीच नव्हतं, पाडापाडी चालू होती. तर आम्ही आज गेलो तर एवढं छान वाटलं. जाताना बघलो तर असं दंगत झालो आम्ही. इतकं छान केलं. हे बघा चला मग मंडळी, आता हिमायतनगरमध्ये जायचं आहे. थोडं काम आहे आम्हाला, सामान घ्यायचं आहे म्हणून आता चाललो आता आम्ही रेल्वे स्टेशनवरून हिमायतनगरमध्ये. हे बघू शकता कसा आहे हिमायतनगरचा नजारा. हिमायतनगरमध्ये पण बरेच कामं होते मला. किराणा पण घ्यायचा होता, सामान पण घ्यायचं होतं. आता आम्हाला खूप तहान पण लागलेली आहे.
आता पाण्याच्या जागी पाणी पिऊन नंतर कामं आटपून जायचं मग घरला. चला तर मंडळी, मग माझा व्हिडिओ कसा वाटला नांदेडच्या प्रवासाचा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मंडळी, मी मंदिरात येऊन बसलो बघा, परमेश्वराच्या मंदिरात पाणी पिलं. आता हे बघा, तुम्हाला हमेशा दाखवतो ना आमच्या तालुक्याच्या ठिकाणचं आहे परमेश्वर मंदिर. चला मग आता इथून जायचं घरला, सगळे कामं आटपून घेतले. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.